तरी इन्कम सोर्स आवश्यक असतो. तर तो इन्कम सोर्स आपल्याला याच्या माध्यमातून कसा जनरेट होतो. फक्त शेवटचे आता आपले 10 मिनिटं आहेत, ज्या माध्यमातून आपलं प्रॉडक्ट सेशन कंप्लीट झालेलं आहे. आता ह्यामधून आपण कशा पद्धतीने लोकांपर्यंत ह्या गोष्टी शेअर करू शकतो. तर त्याच्या आधी मी तुम्हाला हा एक इंडियन इकॉनॉमी सर्वे आहे जो शेअर करू इच्छितो की का ह्या कन्सेप्टसोबत, ह्या बिझनेससोबत आपण जुडावं आणि हे काम पुढे वाढवावं. त्याचं एक रिझन मी तुम्हाला सांगतो. जसं हा सर्वे करण्यात आलेला होता, ह्या सर्वेमध्ये 1940 साली, थोडंसं सर्वे करूया, 1940 साली जे घर चालवायचं होतं तर तेव्हा एकत्र फॅमिली होती, 12-15 लोकांची फॅमिली राहायची. तर घर चालवण्यासाठी आपल्याला किती खर्च लागायचा? 10 रुपये त्यावेळेस 1940. सेम 1960 आलं. 1960 मध्ये फॅमिली मेंबर्स अजून कमी झाले, तेच घर चालवायला आपल्याला किती खर्च लागायला लागला? 100 रुपये. बरोबर. सेम 1980 आलं, तेच फॅमिली मेंबर्स अजून कमी झाले आणि फॅमिली मेंबर्स कमी झाले तर त्याच घराची घर चालवण्यासाठी किती खर्च लागायला लागला? 1000 रुपये. तर म्हणजे इथं तुम्ही लक्षात घ्या, 10वर एक झिरो वाढला 20 वर्षानंतर, 20 वर्षानंतर अजून एक झिरो वाढला, म्हणजे काय एक एक झिरो वाढत जातो आहे. तर 2000 साली सगळे आपण जवळपास तर होतेच. तर 2000 साली आज पाहतो आपण 2000 साली आपल्याला किती इन्कम लागत होतं? 10,000. फॅमिली मेंबर्स अजून कमी झाले. आता जस्ट 2020 गेलं, तर 2020 मध्ये आज ज्याचं इन्कम, फॅमिली मेंबर्स अजून कमी झाले की हजबंड वाईफ, 2 मुलं आणि आई वडील एवढेच फॅमिली मेंबर्स आज जास्त हँडल होत आहे. तर त्यांचं घर चालवण्यासाठी आज आपल्याला 1 लाख रुपये खर्च लागत आहे 2020. तो व्यवस्थित लाईफस्टाईल जगू शकतो ज्याचं इन्कम 1 लाख रुपये. आणि ह्या बिझनेसमध्ये जुळण्याचं कारण आज माझं ते पण इन्कम जर याला क्रॉस करून आहेच. आज जरी माझ्या इन्कममधून मी 1.5 लाख पर मंथ ऑलरेडी कमवत आहे, तर 2040 येणार की नाही येणार? येणार आहे. मग त्यावेळेस महागाई काय? कारण झिरो वाढतोय. हा तुम्ही वाढवताय का मी वाढवतोय? कोणीच वाढवत नाही ना. हे इकॉनॉमी आहे. महागाई कोणी घडी वाढवते ते ऑटोमॅटिक ना. जो पेट्रोलचा भाव तुम्ही जुन्या काळचा बघणार की 20 वर्ष आधी किंवा 1940 साली काय होता तेव्हा होतं की नाही काय माहिती, पण 1980 साली की 10 रुपये असा काहीतरी भाव होता. आज तुम्ही पेट्रोल जवळपास 100च्या जवळपास टच झाली, 90च्या वर. तर महागाई ही दिवसेंदिवस वाढतच चालली. तर 2040 साली डेफिनेटली महागाई होणारच आहे. जरी आज माझा तो पेमेंट मी ह्या फेजमध्ये बसवून जरी असलो की 1.5 लाख पर मंथ इन्कम आहे, पण हे 2040 मध्ये हाच इन्कम माझा 10 लाख पर मंथ. हे पर मंथची हिशोब आहे. होईल की नाही? आतापर्यंत ते रेकॉर्ड ब्रेक नाही झाले. मग आता 10 लाख रुपये मी गॅरंटी नाही घेऊ शकत की त्यावेळेस माझी तेवढी सॅलरी किंवा तेवढे इन्कम गॅरंटेड राहीलच. मग 2060ला तर याची सुरुवात डेफिनेटली मी आज कुठेतरी करेल, तर मी त्या लेवलपर्यंत, त्या इन्कम फेजपर्यंत मी पोहोचू शकेल. बरोबर. जर मी आज सुरुवातच नाही करणार, मी बघेल 10 लाख होते मग मी सुरुवात करेल 1च म्हणजे मला ताण लागले तेव्हाच मी करतो, अशी गोष्ट पॉसिबल होत नाही. तर त्याची सुरुवात करण्यासाठी इथं हा कन्सेप्ट आहे ज्या माध्यमातून हे इन्कम ऑलरेडी एवढं इन्कम आजच्या कंडिशनला लोक घेत आहेत. जसं माझ्याकडे 2020च्या ह्या फेजनुसार पकडलं तर मी तिथं फिट होतो आहे. तर अशाच पद्धतीचं एक एक्स्ट्रा इन्कम, हे कंपल्सरी नाही. तुमची इच्छा असली मी मेडिसिन देतो आणि माझ्या घरी माझे फक्त जो हेल्थचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि मी माझ्या आजच्या इन्कममध्ये सॅटिस्फाईड आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही मेडिसिन घ्या, ओके होऊन जा. तुमचं जे काही जॉब किंवा जे काही शेती किंवा बिझनेस जो असेल तो चालू द्या. पण तुमचं इन्कम असेल की मला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲडिशनल इन्कम पाहिजे. माझ्या काम जे चालू आहे त्याच्यासोबत ते ब्रेक न होता ते ॲडिशनल इन्कम घ्यायला काही आपल्याला कोणी तर नाही म्हणणार नाही की ॲडिशनल इन्कम आपल्याला या माध्यमातून मिळेल. आपलं काम डिस्टर्ब न होतं. तर ते कशा पद्धतीने होतं? शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला त्या गोष्टी, जसं आपण कोणत्याही बिग बाजारमध्ये जातो तर आपल्याला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात की ह्या वस्तूर हे पॉईंट्स, त्या वस्तूर ते पॉईंट्स. तर तुम्ही इथं कोणतीही गोष्ट परचेस करणार ना, कोणतंही प्रॉडक्ट, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डायरेक्ट 20% डिस्काउंट, प्रत्येक प्रॉडक्टवरती तुम्हाला 20% डिस्काउंट भेटून जातं आणि त्याच्यावरती तुम्हाला पॉईंट्स असतात. प्रॉडक्ट परचेस केलं आणि पॉईंट्स मिळाले, तर ते पॉईंट्सचा यूज तुम्ही कसा करू शकता. त्याच्यात स्टार्ट करताना तुम्हाला एक वेलकम कॅटेगरी, एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी आणि प्रीमियम कॅटेगरी. जसं त्याच्यामध्ये तर वेलकम कॅटेगरीमध्ये 27 सेल पॉईंट असतात. जसं मी तुम्हाला थंडर ब्लास्ट, कार्डिओडॉग, इम्युनोडॉग हे प्रॉडक्ट सांगितले. जसं इम्युनोडॉग तुम्ही परचेस केलं त्याला 12 पॉईंट आहे. थंडर ब्लास्ट परचेस केलं त्याला 13 पॉईंट आहे. स्टोन डॉग परचेस केलं त्याला 14 पॉईंट आहे. तर असे ते 27, 52, 100 हे पॉईंट होतात त्याच्यातून. डेंटोडॉग घेतलं त्याला 1 पॉईंट आहे. जसं जसं आपण प्रॉडक्ट घेतो त्या हिशोबाने त्याचे पॉईंट्स ठेवलेले आहेत. आणि ह्या पॉईंट्सच्या माध्यमातून आपण जर त्याच्यात 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप्स काय आली? यूज द प्रॉडक्ट. प्रॉडक्ट जोपर्यंत आपण वापरणारच नाही तर आपल्यालाच रिझल्ट येणार आणि आपणच कॉन्फिडंट होणार नाही ना.
जर मी माझ्या घरामध्ये हे प्रोडक्ट वापरलेच नसते तर मी तुमच्यापर्यंत शेअर किंवा इथे ह्या पोझिशनला किंवा ह्या पोझिशनचं इन्कम मी घेऊच शकलो नसतो. कारण जी गोष्ट आपण शिकतो आहे, गाडी आपल्याला चालवायची आपल्याला कॉन्फिडन्स नाही, आपल्याला स्विमिंग शिकायची आपल्याला कॉन्फिडन्स नाही आहे, तर पाण्यात कूदणार, हातपाय हलवणार, ते वास्तव काहीतरी गोष्ट होणार. म्हणून जोपर्यंत प्रॉडक्ट यूज नाही करणार तोपर्यंत स्वतःचा आपला कॉन्फिडन्स वाढत नाही. आणि प्रॉडक्ट यूज केल्यानंतर काय होणार आहे, काही ना काही रिझल्ट होणार आहे. हर्बल प्रॉडक्टने नुकसान तर काहीच होत नाही ना. नुकसान ऐकलंय का की हां हे आयुर्वेदिक घेतलं म्हणून नुकसान होऊन गेलं. हर्बल आपण घरामध्ये मसाला वगैरे जो वापरतो, हळद वापरतो, काही आपले मसाला याच्यामध्ये असतं, तर त्याच्याने आपल्या बॉडीचं नुकसान होतंय का, काही ना काही फायदाच होतोय. तर रिझल्ट नक्की काही ना काही येणार. आणि रिझल्ट आला तर आपण काय करणार, कोणत्याही डॉक्टर्सकडे आपण जातो, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतो, जी काही प्रोसेस करतो, तर आपला जो काही त्रास होता त्या डॉक्टरांच्या माध्यमातून चांगला झाला तर आपण नक्कीच त्या आपल्याला समजा सेम प्रॉब्लेमवाला आपला मित्र किंवा रिलेटिव्ह भेटला तर आपण त्यांना काय म्हणतो, अरे हे डॉक्टर चांगले आहे, यांच्याकडे जा, तुझा पण सेम प्रॉब्लेम माझा येतो का, आपण काही रिकमेंड केलं. कारण त्यांचं यूज करतात, त्यांची ट्रीटमेंट घेतली, त्या ट्रीटमेंटमधून आपल्याला रिझल्ट आला म्हणून आपण शेअर केलं. इथं पण तेच आहे, तुम्ही फक्त माध्यम बदलवताय. इथं आयुर्वेदाच्या माध्यमातून कनेक्ट होणार. तर ह्या माध्यमातून तुम्ही कनेक्ट झाले तर तुम्हाला कशा प्रकारचं इन्कम येतं, ह्याच्यात बऱ्याच प्रकारचं इन्कम आहे. ते मी तुम्हाला टाईप सांगून देतो. रिटेल प्रॉफिट इन्कम, टीम सेल्स इन्सेंटिव्ह इन्कम, सेल्स रँक बोनस इन्कम, त्याच्यानंतर सेल्स रँक रिवॉर्ड इन्कम, त्याच्यानंतर सेल्स रँक ट्रॅव्हल बोनस इन्कम, क्विक प्रमोशनल बोनस आणि रिपर्चेस इन्कम. एवढ्या प्रकारचे इन्कम आहे. हे सगळे इन्कम जर मी आता सांगितलं ते आपल्याला अजून 1 ते 2 तास लागून जाईल. त्यातले मी फक्त बेसिक काही इन्कम आहे ते तुमच्याबरोबर शेअर करतो, की ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 2 टाईपचे इन्कम आहे. आता हिच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जसं हिच्यामध्ये जेव्हा आपण तुम्हाला ही सुरुवात करायची तर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची का, काहीच नाही. फक्त तुम्हाला जसं आपण बँकेत जातो काय करतो, तर ते किट कुठे ठेवले, कुठे किट आहे सर, इधर है नहीं आपको बुलाएंगे तो हाँ ठीक है ओपन करून घ्या. तर मॅचिंग बोनस इन्कममध्ये जसं आपण बँकेत जातो तर काय करतो, एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरतो आणि आपल्याला पूर्ण त्याला डॉक्युमेंटेशन अटॅच करून आपलं अकाउंट ओपन होतं. सेम इथं सुद्धा तुम्हाला अशी एक किट असते ज्याचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा असतो, ज्यासाठी तुम्हाला बँकेत जसं 3,000 रुपये 4,000 तुमचे सेव्हिंग अकाउंट तुम्ही ओपन करताय त्या हिशोबाने ओपन होतं. तर इथं हा ठीक आहे, त्याला फक्त ओपन करून द्या. तर ती गोष्ट एक रजिस्ट्रेशन फॉर्मच्या माध्यमातून आपण याच्यात स्टार्ट करू शकतो, ज्यासाठी तुम्हाला वेगळी कोणती इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. जसं तुम्ही ते स्टार्ट करता तर इथं तुमचं ऑनलाईन प्रोफाईल जनरेट होऊन जातं. जसं बँकेत अकाउंट ओपन होतं तर बँक पण कशा ऑनलाईन त्याचं ॲप वगैरे सगळं त्याच्यावरती आपण पाहू शकतो. सेम इथं ते पण सेम गोष्ट आहे. तर जसं तुम्ही इथं कनेक्ट होतात तर तुम्ही कनेक्ट झाल्यानंतर तुमच्यासोबत ज्यावेळेस तो तुम्ही शेअर करणार आहे कोणासोबत पण XYZ, तर समजा तुमच्यासोबत इथं 200 आणि 100 पॉईंट्स झाले, लोक नाही, 200 लोक नाहीये, पॉईंट्स आहेत. तर 200 आणि 100 पॉईंट ज्यावेळेस पण होतील तुमची बोनस आणि इन्सेंटिव्ह साईडला SAO आणि SGO साईडला ज्यावेळेस पण कंप्लीट होतील तर तुमचं पहिलं इन्कम तुमच्या अकाउंटवर क्रेडिट होतं. जे काही तुमचं सेव्हिंग अकाउंट त्याच्यावर क्रेडिट होणार ते 1,000 रुपीज तुमच्या अकाउंटवर आले. त्यासाठी तुम्हाला ही एवढी सगळी गोष्ट सांगायची गरज आहे का, नाही. ते सगळं काही आम्ही सांगणार. कारण मी आज तुम्हाला 100% माहिती देतोय, तुमच्या लक्षात 10% येत आहे. नाहीतर हे जर 100% लगेच लक्षात आलं असतं तर आज तुम्ही थोडं राहून त्या गोष्टी शेअर करू शकले असते. तर 10% तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही समोरच्याला सांगणार 10%, त्याच्या लक्षात तर 1%च येईल. तर तो कन्फ्यूज जास्त होणार. तर पूर्ण माहिती ज्याच्याकडनं मिळणार ते आमच्याच माध्यमातून, इथं जसं मलकापूरला नारखेडे सर आहे यांच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर असे 200 आणि 100 पॉईंट जेव्हा पण तुमचे कंप्लीट होतील तुम्हाला पहिले फर्स्ट पेयरचं इन्कम 1,000 रुपये मिळतं. परत तुमचं पुढे काही ना काही असं अजून 100 पॉईंट झाले, याला टाइम लिमिट नाही की ह्या महिन्यात इतक्या व्हायला पाहिजे, याला काही क्रायटेरिया, याला काही एक्सपिरियन्स पाहिजे किंवा याला अशा बऱ्याच काही एज्युकेशनल क्रायटेरिया ठेवला, काहीच नाही. तुमच्या हिशोबाने काही टाइम बॉन्डिंगमध्ये तुम्हाला एका महिन्यात करा, एका दिवसात करा, एका तासात करा का नका करा, कंपल्सरी नाहीये. केलं तर तुम्हाला ॲडिशनल त्याचा बेनिफिट होणार, नाही केलं तरी त्या प्रॉडक्टचा तर बेनिफिट होतोच आहे. तर इथं परत तुमचे 100 झाले तर तुम्हाला डेफिनेटली 1,000 रुपीज अजून एक्स्ट्रा मिळेल. म्हणजे 1 SP म्हणजे सेल पॉईंट, जो पॉईंट आहे 1 SP म्हणजे 10 रुपये, 1 SP म्हणजे 10 रुपये, तर 100 म्हणजे 100 × 10 म्हणजे 1,000 रुपये. सेम 200 झाले तर 200 × 10 म्हणजे टोटल इन्कम किती होईल, 2,000.
बरोबर. म्हणजे हे पेअर इन्कम अशा पद्धतीने जनरेट होतं. याच्यात आपल्याला दिमाग लावायची काहीच गरज नाही. हे सगळं ऑनलाईन सिस्टम आहे की तुमच्या किती पॉईंट झाले, किती कमी आहे, हे सगळं तिथं ऑटोमॅटिक जसं बँकेची आपली स्टेटमेंट निघते तशी याची कम्प्लीट स्टेटमेंट आपल्या लॉग इनमध्ये असते. सेम तुमचं 500 जेव्हा पण होणार त्यावेळेस तुम्हाला 500 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 5000. जसं तुमचं 1000 होणार सेम तुमचं इन्कम 10,000 आणि तुमचं 2000 तुमचं इन्कम 20,000. असं हे अनलिमिटेड डेटपर्यंत जसे जसे तुमचे पॉईंट क्लिअर होत जाणार तुम्हाला पर पेअर म्हणजे काय जोड्या लावून इकडे 100 पॉईंट इकडे 100 पॉईंट 100चे 1000 तेच 1000 झाले तर 1000 मल्टिप्लाय बाय 10 तुम्हाला 10,000 रुपये इन्कम हे ॲडिशनल ज्याच्यासाठी तुमच्या कामाला डिस्टर्बन्स काहीच नाही. सेम काम आता तुम्ही हे तुमचं एक पेअर इन्कम झालं. सेम काम तुम्ही इथं एक ॲडिशनल इन्कम मिळतं ह्याच कामाचं. आता इथं तुम्ही बघू शकता डिफरन्स की इथं पण तुम्ही 200 पॉईंट आणि ते पॉईंट केले त्याचे तुम्हाला 1000 रुपये ऑलरेडी मिळाले. आता तुम्ही इथं काही वेगळं काम केलं का? सेम काम आहे ना, चेंजेस काहीच नाही आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल इन्कम मिळतं. 1000 तर ऑलरेडी आले प्लस 1500 रुपये भेटले. 1000 प्लस 1500 म्हणजे टोटल इन्कम तुमचं किती झालं 2500. हे ऑलरेडी 1000 आले होते. याला फर्स्ट लेवल कंप्लीट झाले म्हणजे ब्रॉन्झ लेवल त्याची कंप्लीट होते. त्याला 1500 रुपये लेवल इन्कम मिळतं आणि 1000 टोटल झाले 2500. सेम तुम्ही हेच काम इथं जसं EGI वगैरे हे लागलेले आहेत ह्या रेशोमध्ये तुमची 600 आणि 300 पॉईंट जोड्या किती लागल्या इथं पहिली दुसरी तिसरी बरोबर 3 जोड्या लागल्या म्हणजे तुमचे 3 पेअर मॅच झाल्या 100च्या 3 पेअर म्हणजे 3000 रुपीज ऑलरेडी आले तुम्हाला याच्या माध्यमातून. आणि हे जे ॲडिशनल 3 खाली झालेले आहेत म्हणजे पॉईंट्स आपले 300 पॉईंटचे खाली झाले ॲडिशनल तर याला सेकंड लेवल कंप्लीट म्हणतात. आणि हे सेकंड लेवलचं 3000 ऑलरेडी आले प्लस 4500 रुपये वेगळे म्हणजे 3 आणि 4500 म्हणजे टोटल किती आले 7500 रुपये इन्कम इथून तुम्ही जनरेट करू शकता. अशा किती लेवल आहेत कंपनीच्या 18 लेवल. ते तुम्हाला एका चार्टमध्ये याच्यामध्ये थोडंसं कसं कन्फ्युजन होतं की ते लवकर लक्षात येत नाही हे ट्रीज कसे चाललंय काय चाललंय कशा माध्यमातून चाललंय. तर जसं आपलं SAO म्हणजे आपली बोनस साईड HGO म्हणजे आपली इन्सेंटिव्ह साईड तुमचे 200 SP आणि 100 SP तसं तुम्हाला दाखवलं की जे जेव्हा पण कंप्लीट होतील तर 1000 रुपये त्या पेअर मॅचिंगचे आणि लेवल इन्कमचे 1500 टोटल इन्कम किती झालं 2500 रुपये. सेम सेकंड लेवल तुमची ज्यावेळेस पण कंप्लीट होणार 600 SP आणि 300 SP तर 3000 प्लस 4500 टोटल इन्कम किती झालं 7500 रुपये. सेम थर्ड लेवल आली तर तुमचे हे पॉईंट्स लेवल पुढे वाढत जाते आणि हे पॉईंट्स लेवल 1200 600. आता हे तुम्ही एकटं करताय का सगळं नाही तुम्ही एकटं काहीच नाही करत. तुम्ही तुमच्यासोबत आम्ही राहणार आमची टीम वर्क राहणार आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तुमचा पेमेंट निघण्यासाठी. कारण स्टार्टिंगला डेफिनेटली नवीन माणसाला जोपर्यंत प्रॉपर पूर्ण डिटेल्स शेअर नाही होणार तो काय शेअर करू शकेल. तर हे टोटल त्याचं इन्कम किती आलं थर्ड लेवलला 15,000 रुपये पेअर मॅचिंगचे. सेम चौथी लेवल झाली 2400 आणि 1200 पॉईंट कंप्लीट होती 12,000 रुपये पेअर इन्कम आणि लेवल इन्कम तुमचं 20,000 रुपये टोटल इन्कम झालं 32,000 रुपये इन्कम तुमचं टोटल इन्कम जनरेट होतं. सेम पाचवी लेवल ज्यावेळेस तुमची 4800 SP आणि 2400 SP कंप्लीट होती टोटल इन्कम तुमचं येतं 69,000 रुपीज 69,000 रुपये तुम्हाला इन्कम जनरेट होतं. सहावी लेवल ज्यावेळेस तुमची कंप्लीट होते 12,000 SP आणि 6,000 SP तर टोटल इन्कम तुमची जनरेट झाली 2,10,000 रुपये. आणि या ठिकाणी तुम्हाला कंपनीकडनं थायलंड टूर 3 रात्र 4 दिवसाचा टूर मिळतो. तो पूर्ण जाणं येणं फक्त तुमचं पासपोर्ट पाहिजे. पूर्ण जाणं येणं राहणं खाणं सगळा कंपनीचा खर्च असतो. आणि एक आपण विचार केला कुठे फिरण्याचा किंवा कुठे जाण्याचा तर डेफिनेटली इतकं तर सोपं एवढ्या शेड्यूलमध्ये आज किती लोक फ्लाईटमध्ये बसून आले. तर इथं आपल्याला तो चान्स मिळतोय की लाईफमध्ये फक्त एकच रिस्पॉन्सिबिलिटीच्या मागे धावत राहणं त्याच्यासोबत काहीतरी ॲडिशनल गोष्टी करणं तर नक्कीच ही गोष्ट आपली इथून पूर्ण होऊ शकते. त्यानंतर सेव्हन्थ इन्कम म्हणजे 24,000 SP आणि 12,000 SP टोटल इन्कम तुमचं 3 लाख रुपये जनरेट होतं. आणि या ठिकाणी तुम्हाला 50,000 रुपये बाईक फंड वेगळा मिळतो. तो म्हणतो माझ्याकडे ऑलरेडी 2 व्हीलर आहे ठीक आहे बाबा मग 50,000 रुपये कॅश मिळतील त्याचा यूज तुम्ही काही करा. 8वी लेवल ज्यावेळेस तुमची कंप्लीट होते तर 48,000 SP आणि 24,000 SP ज्यावेळेस कंप्लीट होतील तुमचं टोटल 2,40,000 आणि 3,60,000 रुपये याची जर टोटल झाली 6 लाख रुपये तुमची इन्कम जनरेट होतं. आणि इथं तुम्हाला दुबईचा टूर मिळतो पूर्ण फॅमिली पॅकेज हजबंड वाईफ आणि 2 मुलं. आज दुबईला आपण प्लॅनिंग केलं की मी हा जॉब करतोय मला दुबई सर लाईफमध्ये काहीतरी गोष्ट ॲडिशनल पाहिजे की फक्त एकच जी प्रोसिजर आहे तीच फॉलो करत राहायचं. तर ही गोष्ट आपल्याला इथून अचीव होते. कारण घरी पण गोष्ट आपल्याला होते की तुम्ही एकटेच पप्पा विचारतात मुलं की पप्पा तुम्ही जे एकटं थायलंडला फिरताय इकडे फिरताय तिकडे फिरताय आम्ही घरीच पार्कमध्ये इकडे घरीच खूप खेळतोय बा.
आणि मिसेस पण कुठे टोमणा मारते की बाबा एकटेच फिरत आहे. तर इथं कंपनीने फॅमिलीचा तो विचार केलेला आहे, कारण ती पण एक लेडीज आपल्या घराची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळत असते, त्यामुळेच आपण बाहेर काहीतरी वर्किंग कव्हर करत असतो. सेम 9th लेवल ज्यावेळेस तुमची कंप्लीट होते तर 96,000 SP आणि 48,000 SP ज्यावेळेस कंप्लीट होते तर तुमचं टोटल इन्कम होतं 7 lakhs रुपीज. आणि या ठिकाणी तुम्हाला टास्कचा टोन मिळतो 4 रात्र 5 दिवसाचा. आणि प्लस इथं तुम्हाला कार फंड मिळतो 6 लाख रुपये कार फंड वेगळा. ऑलरेडी 7 lakhs आले प्लस 6 लाख रुपये वेगळे येतात. जर तुम्ही म्हणतात माझ्याकडे ऑलरेडी कार आहे तर तुम्हाला 6 लाख रुपये कॅश दिले जातात, त्याचा यूज तुम्ही काही करा. त्याच्यानंतर 10th लेवल जेव्हा कंप्लीट होते तर ती 1,92,000 SP आणि 96,000 SP ज्यावेळेस कंप्लीट होते तुमचं इन्कम टोटल झालं 13 लाख रुपये. आणि या ठिकाणी तुम्हाला हाँगकाँग मकाऊचा टूर मिळतो हजबंड वाईफसाठी 4 रात्र 5 दिवसाचा. प्लस या ठिकाणी तुम्हाला 9 लाख रुपये कार फंड वेगळा. आता कार फंड देण्याचं एकच रिझन आहे, कारण हे जेव्हा तुमचं नेटवर्क वाढतं तुमच्यासोबत बरेच काही कारण कोणाचं एक नेटवर्क आहे सर. आज मला एक कोणती इंडस्ट्री सांगून द्या जसं आपल्या डोक्यात काय अरे बाबा चेन सिस्टम आहे. चेन सिस्टम आजपर्यंत जितक्या तेवढ्या फेल गेल्या किंवा लोकांना फ्रॉड करून फसवून गेल्या. तर त्याच्यासोबत काय होतं, जी जेन्युइन कंपनी असते तिचंही नाव खराब होऊन जातं. पण ही सिस्टम आज इथं आपल्या लेवलला सक्सेसफुल कोणते नेटवर्क घ्या, कोणताही तुम्ही बिझनेस घ्या, गव्हर्नमेंट जॉब घ्या, प्रायव्हेट जॉब घ्या, सर चेन कुठे नाही. मी प्रूफ करून देईन. कुठेही काम करा, फक्त ते फ्रंट एंडला न येता बॅक एंडने ती चेन वर्क करत असते. इथं आपण तेच सांगतोय, हे फ्रंट पण हेच आणि बॅक पण हेच, ट्रान्सपरंट. चेन सिस्टम प्रत्येक ठिकाणी आहे. समजण्याचा कन्सेप्ट फक्त प्रत्येकाने त्याचा वेगवेगळा ठेवलेला आहे. तर इथं हे आपलं नेटवर्क जे वाढतं, आज तुम्ही धीरूभाई अंबानी यांचं शेवटी एक एम्प्लॉयमेंट सिस्टमच्या माध्यमातून नेटवर्कच आहे ना. कोणत्याही इंडस्ट्रीचं एक नेटवर्क आहे. कोणी मॅनेजर असतं किंवा वरती MD असतो, MDच्या खाली समजा GM असतात, GMच्या खाली AGM असतात, AGMच्या खाली मॅनेजर असतात, मॅनेजरच्या खाली सुपर. हे काय झालं सर, चेनच झाली ना. डॉक्टरच्या फील्डमध्ये जा तर डॉक्टरचं समजा जो काही सिनियर डॉक्टर त्याच्या ज्युनियर डॉक्टर अजून काही ज्युनियर डॉक्टर, ही चेनच झाली. आपल्या घरामध्ये घ्या, आपली वंशवाडी घ्या, आपल्या आजोबा त्यांच्यानंतर त्यांचे काही मुलं त्यांच्या मुलांची ही सिस्टम ही पण काय झाली. प्रत्येक गोष्टीमध्ये सिस्टम आहे आणि ती सिस्टम वर्क करते. तर ह्या सिस्टममध्ये फक्त एवढं आहे, ह्या सिस्टममध्ये तुम्हाला इन्कम पण जनरेट होतं, ते पण ॲडिशनल आपली कोणतीही रेग्युलर गोष्ट डिस्टर्ब न करता. तर 13 लाख रुपये ह्या ठिकाणी तुम्हाला इन्कम मिळतात. जसं तुमचं वर्किंग वाढतं तर डेफिनेटली तुमचं थोडंसं वर्किंग वाढल्यानंतर त्यांच्यापर्यंत जसं आज आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार तर डेफिनेटली तुमच्यावर जे काही जुळतील तर तुम्हाला काही कालांतराने त्यांना सपोर्ट तर द्यावा लागेल की नाही, त्यांच्यापर्यंत शेअर करावा लागेल की नाही. तर ह्याच गोष्टीसाठी तुम्हाला इथं कार फंड पण मिळतो. सेम 11वी लेवल जेव्हा कंप्लीट होते आता इथून आकडे वाढत जाते. आता कसं असतं आपल्या दिमागापर्यंत कसं एक गोष्ट पचायला ठीक आहे, पण लाखाच्या गोष्टी 1000च्या गोष्टी पचून जातात. पण जेव्हा त्या गोष्टी करोडोपर्यंत जातात, अरे बापरे ही गोष्ट आता करोडमध्ये चालली आहे, मग तर हे काही खरं दिसत नाही आहे. हे काहीतरी आले आपल्याला परत जशा बऱ्याच कंपन्या येतात आणि पैसे इन्व्हेस्ट करायला लावतात. आणि काही इथं तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताय का? इथं बिझनेस चालू करण्यासाठी तुम्ही किती पैसे लावले? 0. तुम्ही तर स्वतःसाठी मेडिसिन घेतली ना, बाकी काय केलं? लायबिलिटी इथंच संपली की बा मी माझ्या स्वतःसाठी मेडिसिन घेतली. जर माझ्या असं वाटलं की यांना हे द्यायचं आहे त्यांना ते द्यायचं आहे तर तुम्ही रिकमेंड करा, तर या बिझनेसमधून इन्कम एक्स्ट्रा जनरेट करा, नाही तर काही गरज नाही. तर ह्या ठिकाणी तुमचं 36,20,000. कारण हे इन्कम वाढण्याचं रिझन एकच आहे सर, तुमचं नेटवर्क तेवढं स्ट्रॉंग होतं. सर टाइम इज इक्वल टू मनी सांगितलं. टाइम इज इक्वल टू मनी. ज्या व्यक्तीने टाइम कमवला त्या व्यक्तीचं इन्कम ऑटोमॅटिक होतं. सर आज रिलायन्स उदाहरण दिलं, धीरूभाई अंबानीच्या इंडस्ट्रीमध्ये अंदाजे त्यांच्यासोबत 5 लाख लोक वर्किंग करत असतील ऑल इंडिया लेवलला, बरोबर. 5 लाख लोक रोज ड्युटी करत असतील सर, 8 तास कमीत कमी. 8 तास तर असेल की नाही शिफ्टमध्ये. 8 तास रोज काम होते. कोणासाठी होते? कंपनीसाठी. तर तू पहिला स्वतःचा पगार निघण्यासाठी ना, मंथली पगार तुम्ही नको जा 8 तास पगार कमी होतो की काय होतो? पहिल्यांदा स्वतःसाठी होतंय ते काम की मी 8 तास काम करेल, महिनाभर करेल, कारण मला मंथ नंतर पेमेंट मिळणार आहे. मग ते 8 तास तुम्ही काम केलं, 5 लाख मल्टिप्लाय बाय 8 किती तास झाले? 40 लाख तास झाले. तुमचे तर 8च तास होते. प्रत्येकाला किती तास दिले देवाने? 24च तास दिले प्रत्येकाकडे. त्यांच्याकडे काही वेगळे तास दिले का? नाही. पण त्यांनी त्या टायमाचं मल्टिप्लिकेशन केलं, तर 40 लाख तास काम झालं. म्हणून टाइम इज इक्वल टू मनी आहे. टाइम वाढला, इन्कम कुठे गेलं सर? धीरूभाई अंबानीचं. आणि त्याच कंपनीमध्ये फक्त पोझिशननुसार पेमेंट बदलतोय.
तो सुपरवायझर आहे तर त्याचा जास्त आहे, त्याच्याखाली हेल्पर आहे त्याचा कमी आहे, अजून त्याचा AGM आहे तर त्याचा पेमेंट जास्त आहे. कंपनी एकच, एज्युकेशन पण एकच, सगळ्या गोष्टी एकच. म्हणून ह्या नेटवर्कमध्ये एवढी पॉवर आहे की कंपनी एकच, इन्कम पण एकच. एवढी पॉवर ह्या ठिकाणून जनरेट होते आणि ह्या ऑलरेडी हे इन्कम घेत आहे. असं नाही की आज 2014 पासून जर ज्याला पडून जायचं 2-4 वर्षात तो श्रीमंत होऊन जातो. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, 1 नाही 2 नाही 3 आणि कंपनी अवॉर्ड तुम्ही तर बघितले काय काय अचिव्हमेंट झालेले आहेत. तर काहीतरी एक लिगॅलिटी लेवलने नंतर तुम्ही consumerhelpline.gov.in वर जर जाणार तिथं 36व्या नंबरवर SCPS वेलनेस ही लिगलाइज रजिस्टर्ड आहे. तुम्ही माझ्या सर्टिफिकेशनची गोष्ट करणार FSSA फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथरायझेशन ऑफ इंडिया गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, या ठिकाणी माझं नाव रजिस्टर्ड आहे. सर गव्हर्नमेंट कधी कोणतं डॉक्युमेंट केव्हा देते? जेव्हा गव्हर्नमेंटची काहीतरी अटॅचमेंट असेल तरच देईल ना. गव्हर्नमेंटचा काही संबंधच नसता. आता कोण आता याच्यात इन्व्हॉल्व आहे की 2016 पासून ह्या इंडस्ट्रीमध्ये गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व झाली, आतापर्यंत नव्हती. म्हणून आधीच्या कंपन्या बंद पडल्या कारण त्या तिच्यात रजिस्टर्डच नव्हत्या. गव्हर्नमेंट कधी बंद पडायचं? गव्हर्नमेंट कधी बंद नाही पडणार. ही पण कंपनी कोणत्याही नाही बंद. जर रिपर्चेस लेवल आजार काही ना काही तर येतच राहणार आहेत ना. मग आपण हेल्थमध्ये काम करतोय, लोकांची प्रत्येक फॅमिलीची नीड आहे. सर कोणती फॅमिली ज्या फॅमिलीमध्ये आपण प्रॉडक्ट नाही देऊ शकत? प्रत्येक फॅमिलीची नीड आहे आणि कुठे ना कुठे पैसा तो हेल्थसाठी लावतोच आहे प्रत्येक व्यक्ती. मग तू अशा ठिकाणी जर लावला ज्या ठिकाणी त्याला चांगले रिझल्ट असून प्लस झाले, प्लस असा इलाज कुठे होतो सर की आज मी हेल्थचा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतो, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की तुला मी पैसे परत कंपनी पैसे इनडायरेक्ट ह्या माध्यमातून परत करते. सर एवढी 13 लाखाची औषध कोण खाणार? कोणता व्यक्ती खाणार? तुम्हाला औषध एक प्रकारे फुकट पण झाली. मेडिसिन आपला इलाज करून आपली तब्येत चांगली करून आपल्याला वेल्थ पण देते, पैसाही देते. ही कोणती इंडस्ट्री तिथे सांगायचं मला? कोणत्या इंडस्ट्रीमध्ये मिळते ही गोष्ट की हा आपल्याला पैसाही मिळाला, पैसाही रिटर्न आला, आपला इलाजही झाला, हेल्थही रिकवर झाला. तर हिच्यामध्ये आज बरेच लोक अशा करिअर लेवलला लागले आहेत. सर कोरोना पिरियडमध्ये खास करून सगळं स्टॉप झालं होतं, फक्त ही इंडस्ट्री चालू होती. वेलनेस इंडस्ट्री ना हेल्थ रिलेटेड आहे ना. प्रत्येकाच्या मनात किती भीती आली होती. आज आमच्या एवढे पूर्ण SCPSमध्ये ह्या गोष्टी कुठेच झाल्या नाही आमच्या इथल्या लोकल लेवलच्या. तर डेफिनेटली ही गोष्ट आपल्या जर एवढा बेनिफिट देऊ शकते म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट आहे. सर आज मी समजा काकाच्या घरात जाऊन ती काहीतरी त्यांची नीड आहे ती कंप्लीट केली, नक्कीच त्यांचा जो काही त्रास आहे हेल्थचा मी दूर करू शकलो. त्यांच्याकडनं मला पैसा मॅटर नाही, पण त्यांच्याकडनं जो मला आशीर्वाद आणि दुवा मिळणार, सर मी किती पैसे कमवू शकतो? कोणाकडनं दुवा आशीर्वाद अशीच नाही मिळत सर. ती कमवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी सुद्धा काहीतरी त्यांच्यासोबत त्यांचं दुःख निवारण करण्यासाठी आपली इन्व्हॉल्वमेंट व्हायला पाहिजे. सेम 12वी लेवल ज्यावेळेस तुमची आपली 11वी तुमची कंप्लीट झाली तर तुम्हाला स्वित्झर्लंडचा टूर मिळतो. कपल आणि म्हणजे हजबंड वाईफ आणि 2 मुलं 5 रात्र 6 दिवसाचा. आणि या ठिकाणी तुम्हाला गोल्ड फंड मिळतो 5 लाखाचं वेगळं. म्हणजे हे इन्कम एक आलं. आणि त्यानंतर तुमचं 12वी लेवल चालू होते. 12वी लेवल ज्यावेळेसही कंप्लीट होणार तर तुमचं इन्कम होतं 61,40,000. हे इन्कम तुमचं जनरेट होतं 61 लाख. हे तुमचं एकट्याचं इन्कम आहे. काय आहे ते आलं लक्षात? कारण नेटवर्क मी जे तुम्हाला सांगितलं त्या नेटवर्कमुळे तुमचं एवढं इन्कम जनरेट होतं. आकडा आता पुढे करोडोमध्ये नक्कीच डिफरंट होणार, पण तो मला वाटतं की काहीतरी गोष्ट मी क्लिअर करू शकेल की मी म्हणजे तुम्हाला जी शेअर केली त्यामध्ये तुमचं क्लिअर झालं असेल की एवढं इन्कम का जनरेट होत आहे. सेंट पीटर्सबर्गचा तुम्हाला टूर मिळतो 4 रात्र 5 दिवसाचा आणि एक कार फंड मिळतो वेगळा 12 लाख रुपये कार फंड वेगळा. सेम तुमचं 13वी लेवल लागते. 13वी लेवल जशी कंप्लीट झाली तर तुमचं इथे इन्कम होतं 1,20,80,000 रुपये. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला सिंगापूरचा टूर मिळतो पूर्ण फॅमिली पॅकेज, हजबंड वाईफ 2 मुलं प्लस या ठिकाणी 15 लाख रुपये कार फंड वेगळा. सेम 14वी लेवल तुमची ज्यावेळेस कंप्लीट होणार तिथं तुमचं 2,27,60,000 रुपये इन्कम येणार. आणि या ठिकाणी तुम्हाला मुस्काट फिजीचा पूर्ण फॅमिली पॅकेज मिळतो. प्लस तुम्हाला इथं हाऊस फंड एक स्वतःचं घर असतं प्रत्येकाचं स्वप्न की असावं. त्या ठिकाणी मला 19 लाख रुपये एक्स्ट्रा हाऊस फंड म्हणून मिळतं. तुम्ही म्हणतात माझं ऑलरेडी चांगलं घर आहे तर हे कॅश तुम्हाला 19 लाख दिलं जाईल, तुम्ही त्याचा यूज काही करू शकता. त्यानंतर तुमची 15वी लेवल येते. 15वी लेवल जशी तुमची कंप्लीट झाली तुमचं इन्कम झालं 4,32,20,000 रुपये. आणि या ठिकाणी ऑस्ट्रेलियाचा तुम्हाला सेल्फ टूर मिळतो 5 रात्र 6 दिवसाचा आणि 25 लाख रुपये कार फंड वेगळा. सेम 16वी लेवल तुमची कंप्लीट होते त्या ठिकाणी तुमचा 8,64,00,000
40,000 रुपये इन्कम होतं. आणि या ठिकाणी तुम्हाला टूर न देता कंपनीने एक रिवॉर्ड दिला आहे 35 लाख रुपये कार फंड वेगळा. सेम 17वी लेवल आहे. 17वी लेवल तुमचं 17,28,80,000 रुपये इन्कम होतं. आणि इथं सुद्धा तुम्हाला 50 लाख रुपये कार फंड वेगळा मिळतो. आणि शेवटची लेवल आहे, जसं मी मला स्टार्टिंगला सांगितलं, शेवटची लेवल आहे 18वी लेवल, ज्या ठिकाणी तुमची ज्यावेळेस कंप्लीट होणार तुम्हाला 34,57,60,000 रुपये इन्कम तुमचं जनरेट झालेलं असतं. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण फॅमिली पॅकेज ऑस्ट्रेलियाचा 5 रात्र 6 दिवसाचा मिळतो. आणि कार फंड 2 करोड रुपये कार फंड वेगळा मिळतो. तर ह्या लेवलचं इन्कम या ठिकाणी जनरेट होतं. जसं मी तुम्हाला इकॉनॉमी सांगितलं तसं त्या इकॉनॉमीच्या हिशोबानुसार 2040ला जी 10 लाख पर मंथ खर्च आहे तो पूर्ण होऊ शकतो, नक्कीच होऊ शकतो. जर मी आजच्या कंडिशनला पर मंथ 1.5 लाख इन्कम जनरेट करू शकतोय तर 2020च्या हिशोबानुसार त्या आकड्यामध्ये तर मी फिक्स झालो. तर 20 वर्ष आहे सर माझ्याकडे माझं नेटवर्क डेव्हलप करण्यासाठी. कारण कोणत्या गोष्टीमध्ये नीड किती आहे हेल्थची हे पण तुम्ही समजले. आणि याच्यात सुरुवात करण्यासाठी काय लागते सर, काय लागते सुरुवात करायला? ओपन केली सुरुवात करायला काय लागतं? तर याच्यामध्ये तुम्ही जसं याची मी जर टोटल करू द्या, हे जे मी तुम्हाला इन्कम सांगितली याची जर पूर्ण टोटल केली मी तर टोटल जवळपास 69 करोड 61,21,000 69 करोड 61,21,000 रुपये हे टोटल इन्कम येतं. म्हणजे जवळपास 70 करोडचा बिझनेस पकडून घ्या. 70 करोडचा हा बिझनेस झाला. पण याच्यामध्ये जे हे टूर्स, हे कार फंड्स, बाकीचे जे फंड्स मिळत आहे हे तर भला आपल्याला फिरायला वगैरे ते सगळं फुकट मिळत आहे. कंपनीला तर कुठे कुठे पैसा लागतोय. तर आज याची मी टोटल करू द्या तर ही 70 करोड होते. आणि जसं तुम्ही 27 एसपीने जॉईनिंग करतात किंवा वेलकम कॅटेगरी, एक्झिक्युटिव्ह किंवा प्रीमियम कॅटेगरी हे तुमचं ऑनलाईन प्रोफाईल जनरेट होऊन जाणार. तर तुम्हाला वीकली 50,000 27 एसपीने स्टार्ट केलं तर 50,000 रुपये एका हप्त्याचं. हे जितकंही पेमेंट आहे ना सर हे महिनाभर वाट पाहायची गरज नाही. प्रत्येक हप्त्याला बुधवारी क्लोजिंग होणार, गुरुवारी तुमच्या अकाउंटला जे काही वर्किंग झाले त्याचं पेमेंट जनरेट. 52 एसपीने केलं म्हणजे 50,000 रुपये हप्त्याचे. तर महिन्याची 2 लाख रुपये पर मंथ इन्कम तुमचं जनरेट होतं. सेम 1 लाख रुपये 52 एसपीला तुम्हाला पर वीक मिळतात. म्हणजे महिन्याचे किती आले 4 लाख रुपये महिन्याचं इन्कम तुमचं जनरेट होतं. आणि 100 एसपीने केलं तर 1.5 लाख रुपये एका हप्त्याचे. तर महिन्याचे 6 लाख रुपये एका महिन्याचं तुमचं इन्कम जनरेट होतं. हे तुमचं याचं इन्कम झालं. पण तुम्हाला मी जे सांगितलं रिपर्चेस इन्कम त्याचं वीकली जे लिमिट आहे ते 3 लाख रुपये पर वीक. म्हणजे महिन्याचे 12 लाख रुपये रिपर्चेस. हे वेगळं इन्कम असून हे वेगळं इन्कम. म्हणून तुम्हाला सांगितलं बरेच त्याच्यात इन्कम टाईप्स आहेत ज्या माध्यमातून आपण एवढे इन्कम जनरेट करू शकतो. आणि सेम मी जसं तुम्हाला सांगितलं एव्हरी वेडनेसडेला क्लोजिंग होते. म्हणजे जे काही आपला बिझनेस असतो त्याचं कॅल्क्युलेशन होतं. आणि ते सगळं कॅल्क्युलेशन तुमच्या प्रत्येक गुरुवारी तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट होतं. आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय आहे लेवल वाईज एक रिपर्चेस सांगितलेलं आहे की तुम्ही जसं जसं तुमचं वर्किंग करणार तर तुमची फर्स्ट लेवल वाढणार, टीमवर्क वाढणार. तर तुम्ही ते प्रॉडक्ट जोपर्यंत स्वतः यूज नाही करणार. कारण आपण एकदा प्रॉडक्ट यूज केला, आपण जर एक दुकानात गेले समजा जे काही कोलगेट पॅप्सूट जे काही आपण आणलं तर आपण फक्त एकच महिना वापरतो, बाकी लाईफ टाईम वापरत नाही का? किराणा आणतो ना घरी, तर रेग्युलर बेसवर आपण जे काही गोष्टी यूज करतो तसं इथं रिपर्चेस 5 एसपी किंवा म्हणजे तुम्ही 5 डेंटो घेणार किंवा जे काही प्रोडक्टची वेगवेगळी पॉईंट्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं थंडरबारचे 13 आहेत वगैरे आहेत तसं त्याचं रिपर्चेस लेवलनुसार कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर आता मला एक सांगा की आपण जर आता तुम्ही लोकांना काय शेअर करणार सगळ्यात पहिले समोर जे पण आपले कलिग्स आहेत, जे पण आपली जवळची व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही काय शेअर करणार? ही सगळी माहिती मी जी स्टार्टिंगपासून आज तुम्हाला सांगतो 1 तासापासून एवढी सगळी सांगतो ते सुरू करून देणार का? नाही, तुम्हाला फक्त जास्तीत जास्त एवढंच शेअर करायचं आहे की हेल्थ अवेअरनेसचा प्रोग्राम आहे, एक आरोग्य शिबिर आहे ज्याच्याबद्दल मी तर ऐकायला जातोच आहे. कारण मला माझ्या फॅमिलीची बरीच काही असं वाटतं की ही गोष्ट ऐकून माझ्या फॅमिलीचा काही ना काही बेनिफिट व्हावा. तर तुलाही तीच गोष्ट वाटत असेल असं कोणी म्हटलं की नाही मला माझ्या फॅमिलीची काही गरज नाही आहे त्याची तब्येत खराब होते असं तर कोणी म्हणणार नाही. नक्कीच ती गोष्ट ऐकण्यासाठी ऐकायला काही पैसे लागले, तुम्हाला इथे येण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागले, काही इथे रजिस्ट्रेशन फी द्यावी लागली, काहीच नाही. तर एक नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टी डेफिनेटली आपल्यापर्यंत येतो. आणि इथं आल्यानंतर त्यांना जे काही समजवायचं आहे ते आम्ही डीपमध्ये, कारण एखादं नॉलेज किंवा एखादी कोणती गोष्ट शिकायची आहे तर परफेक्ट व्यक्तीकडनं ते जर मिळालं तर नक्कीच त्या व्यक्तीला पण इंटरेस्ट येतो की हे गोष्टी कशा वेळीने वर्क करतात. म्हणून आता तुम्हाला काय आता सेम तुम्ही मी तुम्हाला जे सांगितलं असं सांगायचं आहे असं तुम्ही किती लोकांना सांगा? तुमचं नाव काय सर? श्रीकांत देशमुख. श्रीकांत देशमुख. सर मी तुम्हाला जे सांगितलं की एक आरोग्य शिबिर तुमचा मित्र मिळाला तुम्हाला
तर एक आरोग्य शिबिर मी ते ऐकलं होतं आणि मी ते परत माझ्या फॅमिलीसाठी सोबत तिथं ऐकायला जातो आहे. तर मला असं वाटतं की मी ऐकल्यामुळे आपल्या फॅमिलीला त्याचं नॉलेज मिळेल. तर तू माझ्यासोबत येशील का? कारण तुला पण नक्कीच तुझ्या फॅमिलीबद्दल काही ना काही चिंता असेल. तो काय आहे? चिंता नाही आहे तर नक्कीच म्हणजे हा येईल. तर असं तुम्ही किती लोकांना सांगू शकता अंदाजे महिन्याभर? 30 दिवस आहे तुमच्या. 30 दिवसात एक बोलायला किती वेळ लागला सर? 5 मिनिटं. 50-60 लोकांना फक्त तुम्ही एवढं सांगितलं. तुम्ही काहीच नाही, तुम्ही इथं घेऊन आले बस. बाकीचं जे काही शेअर करायचं ते आम्ही शेअर करणार, बरोबर? तर 50-60 लोकांपैकी किती लोक अशी इंटरेस्टेड राहतील? कारण हा जो काही प्रोग्राम आहे तर हा प्रोग्राम डेफिनेटली काही ना काही आपल्या फायद्याचाच आहे. डेफिनेटली समोरच्या फॅमिलीच्या पण हेल्थच्या इश्यूचा आहे, सॉल्व्ह करण्याचा आहे. तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचणारी आहे. तर किती लोक असे इंटरेस्टेड राहतील की अशा चांगल्या सिस्टम सोबत आपण कनेक्ट करून जी आपल्या गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आतापर्यंत गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व नव्हती. आता गव्हर्नमेंट सोबत जर एखादी गोष्ट चालू झालेली आहे आणि अशा कन्सेप्ट आपल्यापर्यंत पोहोचला आहे आणि बेरोजगारी तर आपण पाहतोय सर, चांगले चांगले इंजिनियर पडलेले आहेत. जॉबसाठी जी रिक्वायरमेंट आहे प्रत्येकाची रिक्वायरमेंट आज मी तुम्हाला सांगितलं काय रिक्वायरमेंट आहे. आजच्या कंडिशनला पर मंथ 1 लाख इन्कम आहे तर ते रुटीनमध्ये लागते. सगळ्या गोष्टी त्याच्या रिकवर होत आहे. ज्याचं 10,000 आहे त्याचं काय होणार आहे? काय काय गोष्टी एक्सेप्ट करणार? लाईफ प्रत्येक जण जगतोय पण त्याच्यात काही चान्सेस नाही, त्याला काही प्लॅटफॉर्मच मिळत नाही. तर एवढा प्लॅटफॉर्म आपल्याला जर मिळाला, 60 लोकांपैकी किती लोक तुम्हाला वाटतं की जे तुमच्यासोबत असे इंटरेस्टिंग वर्किंग आमच्यासारखं बनण्यासारखं, जे माझं इन्कम आज आहे त्यांचं इन्कम बनवण्यासाठी मी त्यांना सगळ्या काही हेल्प करणार. हा एवढा हेल्पिंग बिझनेस आहे. सर तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन करायचं आहे ना तर प्रत्येक जण चांगली खेळेल की तू नाही माझा व्हायला पाहिजे. या बिझनेसमध्ये जोडण्याचं एक दुसरं कारण, ते तर इन्कम झालंच तुम्हाला सांगितलं की 2040 मध्ये काय होणार आहे. दुसरं कारण माझं एकच आहे की ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. सर जोपर्यंत आपण काम करतोय तोपर्यंत पैसा मिळतोय. जेव्हा आपण काम बंद करतोय आणि पैसा येत नाही. आपण जॉब करतोय, तुम्ही 3 महिने जॉब करू नका, 6 महिने जॉब करू नका, पैसा येईल नाही आहे ना? इथे येतो ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. कारण इथं नेटवर्क असतं. नेटवर्क जसं आज धीरूभाई अंबानी तुम्हाला सांगितलं, आज ते प्रत्येक ठिकाणी त्यांचं जे काही वर्किंग आहे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी ते पेट्रोल भरायला जातात का? नाही. एम्प्लॉयमेंट ठेवलेले आहे ते त्यांचं वर्किंग करतात. सेम आपल्या नेटवर्कसोबत असेच बाकीचे टीम मेंबर्स असतात जे वर्किंग करतात स्वतःसाठी. इनडायरेक्ट त्याचा बेनिफिट त्याला सुद्धा होतो. भविष्यात त्याचं पण नेटवर्क तसंच वाढणार आहे. तर हे पॅसिव्ह इन्कमसाठी हे इन्कम लेवल म्हणून कोरोना पिरियडमध्ये एवढे इश्यू झाले असं सगळ्या इंडस्ट्री बंद पडून गेल्या, सगळ्यांच्या इन्कमवर वाट लागून गेली. पण ह्या इंडस्ट्रीवर त्याचा इफेक्ट नाही झाला. कारण टीम वर्क वेगवेगळ्या ठिकाणी ना. आज माझं काम पुण्याला चालू आहे, मुंबईला चालू आहे, नाशिकला चालू आहे, वेगवेगळ्या गुजरातला आहे, वापीला आहे, पनवेलला आहे, इतक्या ठिकाणी मी गेलो का? प्रत्येक ठिकाणी एवढी रिचॅबिलिटी करणं पॉसिबलच नाही. आज हजारो लोक जर जोडलेले आहेत तर 1000 लोकांच्या घरी थोडी गेलो मी. तर एवढे लोक जर स्टेप बाय, असं नाही की एका दिवसात झालं सगळं, स्टेप बाय स्टेप होते प्रत्येक गोष्ट. जी काही आपली स्टोरी लिहिली जाते किंवा बनते ती एक वेने बनते. तर तुम्ही म्हणता एका 60 लोकांपर्यंत तुम्ही शेअर करणार. प्रत्येक संडेला समजा हा प्रोग्राम आपला इथं होणार, आम्ही त्यांना सगळं काही समजवल्यानंतर 60 पैकी किती लोक तुमच्यासोबत जुडायला पसंत करतील? ज्यावेळी तुमची इन्व्हेस्टमेंट 0, 30-40% तरी 30-40 सरांसाठी क्लॅपिंग होऊन जाऊ. त्यांनी एवढा पॉझिटिव्ह रिप्लाय दिला की 30-40 लोक. तर सर तुमची अचिव्हमेंट तुम्ही बघा, मी तुम्हाला पुढचं जे सांगतोय 30-40 लोक जर